राजकीय पुढारी आहेत त्यांनी तो गुन्हा त्या ठिकाणी नोंद करून दिला नाही। ताई जर त्या दिवशी जर तो 18चा गुन्हा जर नोंद झाला असता तर हे आरोपी त्या दिवशी जेलमध्ये आले असते आणि 9 तारखेची घटना घडली नसती। याच्यात प्रमुख आरोपी हे पीआय महाजन आणि त्या ठिकाणचे पोलीस निरीक्षक राजेश पाटील। 6 तारखेला घटना घडल्यानंतर राजेश पाटील आरोपी सोबत केलमध्ये चहा पीत बसतात आणि ते सरपंचांना फोन करून तुमचं प्रकरण मिटवायचंय तुम्ही या म्हणून त्यांना केलला बोलून घेतात आणि त्यांना आरोपी ताब्यात देतात। म्हणजे हे काम पोलीस करतात। मग पोलिस जर आरोपींच्या ताब्यात जर समजा एखाद्या चांगल्या माणसाला जर देत असतील आणि त्याची जर एवढ्या निर्गुणपणे हत्या होत असेल तर आम्ही न्याय कुणाला मागायचा। आणि ते पोलीस आज बी केलमध्ये काम करतात। पोलीस स्टेशन मध्ये येणं त्यांना ज्या काही गोष्टी पाहिजेत त्या गोष्टी पोलीस स्टेशनमधून हस्तगत करणं। मग जर असा जर प्रकार घडत असेल तर आम्ही न्यायाची अपेक्षा पुढे ठेवायची। 9 तारखेला काही घटना घडली आणि 9 तारखेला पहिल्यांदा आमची पहिली मागणी होती की हे जे 2 जण आहेत पीआय महाजन साहेब असतील किंवा पीएसआय राजेश पाटील असतील यांना तात्काळ बडतर्फ करून त्यांना यामध्ये सह आरोपी करा। यांना आजपर्यंत त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही। त्याच्यानंतर आमची दुसरी मागणी होती किंवा उज्ज्वल निकम साहेबांची या ठिकाणी सरकारी वकील म्हणून नेमणूक करा। अद्यापपर्यंत त्यांची सरकारी वकील म्हणून नेमणूक झाली नाही। मग शासनाला निकाल लागल्यानंतर जर समजा नेमणूक करायची असेल नवीन जर पद्धत असेल तर आम्हाला माहित नाही, परंतु आतापर्यंत 10-15 हिअरिंग झाल्या ह्याच्यामध्ये अद्यापपर्यंत अजून शासकीय वकिलाची नेमणूक झाली नाही। मग शासकीय वकील नेमणूक कधी करणार आहे ते पण अद्याप आम्हाला माहित नाही। त्याप्रमाणे आम्ही हे प्रकरण फास्ट कोर्टात द्या म्हणलं होतं, त्याबद्दल शासनात आम्हाला काही रिप्लाय आला नाही। किंवा याच्यामधला जो 7वा गुन्हेगार आहे कृष्ण आंधळे तो अद्याप शासनाला सापडत नाही। किंवा या प्रकरणामध्ये काही ज्या लोकांना या आरोपींना पळवून जाण्यामध्ये पैसे पुरवण्यामध्ये याच्यामध्ये तर डॉक्टर वायबशी म्हणून एक असा ग्रस्त आहेत ताई त्यांच्या सांगण्यावर 15 मिनिटांमध्ये पुण्यामध्ये 2 आरोपी सुदर्शन गुलेन ते आरोपी अटक झाले। त्याला नांदेडमध्ये पोलिसांनी पकडलं आणि त्याच्या म्हणण्यावर तरी तो माणूस आज फक्त एका नोटीसवर केसमध्ये करतो। कोण? डॉक्टर वायबशी म्हणून त्याच्या म्हणण्यावर हे 2 आरोपी अटक झाले। किंवा ह्या आरोपींना जे लोक साहित्य पुरवठा करतात पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ते लोक अजून मोकार करतात। ते लोक प्रत्येक तारखेला कोर्टामध्ये हजर आहेत। ते लोक जाऊन धनंजय देशमुखला सीआयडीच्या ऑफिसमध्ये धमकी टाकतात। मग पोलीस नेमकं करायला काय आम्हाला हेच समजत नाही। मग असा जर पोलीस तपास असेल आणि या पद्धतीने जर पोलीस प्रशासन जर काम करणार असेल तर आम्ही न्याय नाही मागितलेला आम्हाला योग्य वाटतं। आम्ही न्यायाची अपेक्षा ठेवायची कोणाकडून। आणि याच्यामध्ये विविध प्रकारचं राजकारण जे माणसं आम्हाला मदत करतात। आता संदीप भाईने आम्हाला एवढी मदत केली आहे पहिल्या दिवशीपासून। पहिल्या वेळेस जर आरोपीचं नाव जर एक्सपोज कोणी केलं संदीप भाईने केलं त्यांना वेगळ्या ट्रॅकवर नेऊन त्यांची बदनामी करायची। सुरेश अण्णा असतील त्यांची बदनामी करायची म्हणजे किंवा बाप्पा असतील त्यांची बदनामी करायची। जे लोक आम्हाला मदत करतात त्या लोकांची बदनामी करून त्यांना आमच्यापासून बाजूला नेण्याचं काम चालू केलं। म्हणजे आम्ही न्याय कुणाला मागू नये किंवा काही करू नये। आमचं गृहमंत्र्याला या ठिकाणी विनंती आहे की ज्या आमच्या मागण्या येतात बापू आंधळेची अटक असेल, पीआय महाजन असतील, पीएसआय राजेश पाटील असतील, वाशीचे पीएसआय ते मॅडम इथले धारूर तालुक्यात गावंधारीचे येतात ते वंजारी समाजाचे येतात। त्यांनी आरोपीला पळवून लावण्यासाठी पूर्ण मदत केली। सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ते पूर्ण दिसते त्यांच्यावर अद्याप कुठलीच कारवाई झाली नाही। मग आमच्या गृहमंत्र्याला विनंती आहे की आता घटना घडून 69 दिवस झाले तर आणि काही आजपर्यंत 69 दिवसामध्ये अशी कंडिशन आहे आम्ही ज्या दिवशी आंदोलन करतो त्याच्या दुसऱ्या दिवशी आरोपी सापडतात। मग शासनाला आमच्या आंदोलनाची जर वाट बघायची असेल तर आम्ही रोज एक आंदोलन करतो पण आम्हाला लवकर न्याय द्या। आम्ही सर्व गावकऱ्यांनी रात्री मिटिंग घेतली ताई। आम्ही कोणी कुठला पुढारी एकतर आम्हाला ज्या लोकांनी मदत केली त्या लोक प्रामाणिक आज बी आमच्यासोबत आहेत। आमचा कुणावरही अविश्वास नाही। त्याच्यामुळे कुणीही या गोष्टीची मीडियामध्ये असेल किंवा हे असेल चर्चा करू नये। जे लोक आमच्या सोबत आहेत ते लोक आज बी आमच्या सोबत आहेत आणि ते पूर्णपणे आमच्या न्याय भूमिकेत आहेत आणि त्याच्या उपर मी आम्ही मीडियामार्फत सांगू शकतो कुणी कुठेही गेलं आम्ही गावकरी संतोष देशमुखच्या मागे। जोपर्यंत संतोष देशमुखचे जे 9 मारेकरी तर त्यांना फाशी होत नाही तोपर्यंत गावातला एकही माणूस 1 इंचभरही बाहेर सांगणार। मग ते कुठलंही आंदोलन असो मग पोलीस प्रशासनाला आमच्यावर काय करायचं ते करू द्या आम्ही मागे सरकणार नाही। त्या गोष्टीची कुणी चिंता करू नये। आम्ही पूर्णपणे गावकरी आमच्या महिला असतील, पुरुष असतील, तरुण वर्ग असेल, वयोवृद्ध असतील आम्ही सर्वजण या ठिकाणी पूर्ण ताकदीनं ज्या 9 तारखेला आम्ही ज्या स्थितीत होतो आज बी आम्ही त्याच पद्धतीने या घटनेमध्ये पाठीमागे आहे। आमची प्रशासनाला काही आपल्या माध्यमातून आम्हाला विनंती आहे आपण संसद असेल, मुख्यमंत्री साहेब असतील, गृहमंत्री साहेब असतील यांना आपण सर्वांनी जाऊन भेटावं आणि या ज्या आमच्या मागण्या आहेत या तात्काळ पूर्ण करा म्हणावं। नाहीतर आम्ही 25 तारखेला सर्व गावकरी या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन करणार आहे। मग त्यावेळेस तुमचा कलम 144 आहे का तुमचं कलम कोणतं आहे आम्हाला काय माहित नाही। कारण ज्यावेळेस पोलीस प्रशासनाकडून न्यायाची भूमिकाच आमची म्हणजे ही अपेक्षा संपली त्यावेळेस पोलिसांना काही विगत आम्ही करण्यासाठी तयार आहे।
त्यामुळे आम्ही गावकरी तुम्हाला एकदा विनंती करतो, आता आमची शेवटची अपेक्षा तुमच्याकडे, आता सगळे येऊन गेले, त्याच्यामुळे याच्यामध्ये ज्या उणीवा आहेत तुम्ही स्वतः लक्ष द्या, तुम्ही स्वतः याच्यामध्ये वेळ काढून तुम्ही 100% करता, कारण आजपर्यंत कसं तुम्ही जिथं लक्ष घातलं ती गोष्ट पूर्ण झालेली आहे. त्याच्यामुळे ह्या ज्या आमच्या गावकऱ्याच्या मागण्या आहेत यामध्ये आपण जातीनं लक्ष घालून आम्हाला लवकरात लवकर संतोष देशमुखच्या कुटुंबाला न्याय कसा भेटेल याची आपण ही करा, एवढीच आपल्याला गावकऱ्यातर्फे विनंती करतो. आणि एकाच वयाचे तो बोलणार ते माहिती देत नाही, माईकवर बोलतो ना, सगळं व्यवस्थित. ही प्राथमिक माहिती आहे. मी थोडं तुम्हाला ऑफिशियली जे बोलतो, 28/5 आवाजा कंपनीवर पहिल्यांदा खंडणी मागण्यासाठी हे 2 आरोपी आले. अशा आरोपींवर म्हणजे डायरेक्ट त्यांनी PD आणि स्टोअर मॅनेजर यांना उचलून अपहरण केलं. 28 तारखेला त्यांच्या गाडीला वगैरे कॅमेरे असल्यामुळं ते ट्रेस झाले. त्या दोन्ही आरोपीला पकडलं, तर त्याची फिर्याद ही 29ला झाली. म्हणजे मला ह्याच्यातून हे सांगायचं आहे 29 मे तर हे 2 कॅरेक्टर आहेत ना, तर आपला जो घटनाक्रम आहे नंतरचा 29/11चा, त्याच्यानंतर 6/12चा, 9/12चा, त्याच्याबद्दल कुठेही आले नाही. म्हणजे मला हे सांगायचं की पोलीस प्रशासनानं त्वरित कारवाई केल्यामुळं त्या दोघांना कळालं. एक आरोपी आणखी त्याच्यातला हा आरोपी आहे ना अनोळखी, तो सगळ्यांच्या ओळखीचा आहे. हा ते सांगतो ना, त्याची माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ, पण त्याच्यावर कुठलीही कारवाई नाही. आणि हेच इथल्या आमच्या पोलीस प्रशासनाची पद्धत आहे. इतर टाकून द्यायचं, तपासात काही सापडलं नाही म्हणायचं, त्याला सोडून द्यायचं, त्याचा पाठपुरावा देखील कोणी करत नाही. तर मला सांगायचं होतं की हे पहिला FIR आहे की जिथल्या तिथं कारवाई केल्यामुळे हे कॅरेक्टर पुढे कुठल्याही याच्यामध्ये आले नाही. त्याच्यानंतर 6 तारखेला ज्यावेळेस खंडणी मागण्यासाठी हे लोक आले 6/12ला, त्याच्या अगोदरचा पण एक FIR आहे 29/11चा. तोच 29च्या तारखेत आला. नाही हा तसं ही सिक्वेन्स अशी आहे. 29/11ला ज्यावेळेस इथं खंडणी मागायला आले त्यांच्या नावाखाली, त्यावेळेस हे तेजच्या एका राजकीय कार्यालयात बसले होते तालुका अध्यक्षाच्या, जो की ह्याच्यातला खुनाचा आरोपी आहे विष्णू चाटे. तर 29/11ला हा जो टायमिंग आहे ना, त्या टायमिंग मध्ये हे महाशय त्यांची एक रजिस्ट्री होती. ही ह्या धमकीचा जो टायमिंग आहे आणि इथल्या रजिस्ट्रीचा टायमिंग आहे तो सेम आहे. हा टायमिंग हा ही दुसरी घटना इथली, त्याच्यावर पण कुठलीच कारवाई त्यावेळेस झाली नाही. ही केस संतोष अण्णाचा खून झाल्यावर पोलिसांना कळलं की करायला पाहिजे. त्यावेळेस देखील हे लोक तिथे गेले, बसले, त्यांची कुठलीही तक्रार घेतली नाही. कारण का वरून फोन आला एकदा तक्रार घेऊ नका, तर इथं कुणी जरी आलं, किती जरी मुर्दे पडले, तर इथलं पोलीस स्टेशन तिथली कोणाची केस घेत नव्हतं. ही वास्तविकता आहे. ही बाप्पांना माहिती आहे, ही सगळ्या आमच्या पंचक्रोशीत माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला त्याचे पण काही पुरावे आहेत माझ्याकडं की अण्णांचा खून झाला, पण हाफमटर इतक्या प्रकारचे झालेले आहेत. डायरेक्ट लेकरा बाळात बसलेल्या बापाला उचलून नेऊन मारलेले आहेत. ते लोक समोर येत नाहीत काही, भीतात ते लोक. आज जरी कुठं गेले लोक, तर त्यांना वाटतं आपल्या मागून कुठून कुणी येऊन आपल्याला मारतं का काय. तर हे झालं 29 तारखेचं, जो की FIR याचा कधी झाला, घटना झाली 29ला आणि FIR झाला 11/12ला खुनाच्या नंतर. ज्यावेळेस त्यावेळेस बाप्पा तिथं बसले, तिथून त्यांचा मेल पडल्यानंतर ही सुद्धा FIR झाला नाही, तर हा सुद्धा FIR होत नव्हता. त्याच्यानंतर 6 तारखेला ज्यावेळेस ही घटना घडली, आरोपी परत आले, वॉचमॅनला मारहाण केली. वॉचमॅनला मारहाण केल्यानंतर एक गावचा प्रमुख म्हणून तिथून फोन आला की असे भांडण चालले. त्यावेळेस भावाला देखील मारलं. गाववाले भरपूर होते. त्या दिवशी महापरिनिर्वाण दिन होता. त्या दिवशी मग गावातले काही लोक आले. शनी सरपंचाला हात म्हणजे मारलं, शनी त्यांना मारलं. पण ती भांडणं अशी होती की सोडासोडीची. मी स्वतः, तुम्ही इन्क्वायरी करा, PSI शिंदे साहेबांना बोलून घेतलं की मसाजोगच्या स्टोअरला अशी भांडणं चालले, त्या जे कोणी आहेत त्यांना घेऊन जा. आणि आम्ही त्यांना अंगाला हातही नाही लावता दोघा भावांनी. हे सगळे लोक त्यांना बाबासाहेबांची शपथ खाऊन थांबवले आणि ह्या आरोपीला सोडलं. त्या आरोपीच्या गाडीमध्ये, जी की खुनाला गाडी होती, त्याच्यात सगळे हत्यार होते. तरी देखील ती गाडी सकाळी 7ला इकडे चक्रा मारती मसाजोगला. हे आरोपी संध्याकाळी 11:30 वाजता
जामीन होती यांची, टेबल जामीन, आणि तो जामीन करणारा बालाजी तांदळे जो की CID ऑफिसला जो रजाया पुरवतो ह्यांना पांघरायला, आरोपीला पाण्याच्या बिस्लऱ्या पुरवतो, हे इथपर्यंत ह्या घटनाक्रम झालेला आहे या 29 तारखेचा. त्याच्यानंतर अॅट्रॉसिटी 12 तारखेला झाली, खून झाला 9 तारखेला, अॅट्रॉसिटी झाली 12 तारखेला. ही अॅट्रॉसिटी 6ची, ही जर अॅट्रॉसिटी 6च्या 6ला जर झाली असती तर ह्या जे क्रूरकर्मी लोक आहेत हे कमीत कमी 15-20 दिवस मध्ये असते, ह्यांना कळलं असतं प्रशासन काय, शासन काय, कायदा काय, गुन्हा केल्यावर काय होतं. हे बिलकुल झालेलं नाही. आणि मग त्याच्यानंतरची स्टोरी अशी की ज्यावेळेस माझ्या भावाचा मृत्यू झाला त्यानंतर मिसिंगची केस 3.5 घंट्याने यांनी, आमची गडबडीत बाहेर होतो तर आम्ही तर सही करायला मध्ये बोलवून सही घेतली, इथपर्यंत झालं. त्याच्यानंतर घटना घडली 7 पर्यंत, सगळे लोक गावातल्या रस्त्यावर बसले रात्रीच्या 1 वाजेपर्यंत. तोपर्यंत कुठलेही कुणी त्याचा फेरबदल केला नाही, कुणी पुरवणी एफआयआर घेतला नाही. रात्री 1 वाजता शब्द दिला, जे PI बल्लाळ आहेत, ऑडिओ क्लिप त्यांचे आलेले आहेत, त्यांचे काय संबंध आहेत कोणासोबतचे, तर त्या बल्लाळांनी इथं सांगितलं की 9 वाजेपर्यंत आम्ही आरोपी तुमच्याकडे आणतो, तुम्ही आता उठा. बाया, माणसं, लेकरं, सर्वसामान्य माणसं रस्त्यावर बसलेले होते. मग सकाळी 9 वाजेपर्यंत त्यांनी कुठलीच कारवाई केली नाही. रात्री घटना घडल्यावर 10:30 वाजेपर्यंत आरोपींचे फोन चालू होते. मी स्वतः विष्णू चाटेला 12:30 वाजता फोन केला, तरी फोन चालू होता. यांनी कुणालाही ट्रेस न करता कुणालाही पकडलं नाही. हे आरोपी वाशीकडे गेले, त्याचं कारण होतं तिथं की PSI घुले नावाचे यांचे नातेवाईक होते ह्या आरोपींचे. त्यांनी सांगितलं की पुढे पोलीसच्या गाड्या आहेत, तुम्ही कोणत्या ठिकाणी गाडी थांबवायची, कुठून पळून जायचं. आणि म्हणले पुढे जंगल आहे. कुठं जंगल आहे? वाशीमध्ये जंगल आहे असं तुम्ही बघा नेटवर्क किंवा सॅटेलाइटवर, तिथं जंगल आहे का बघा. हे म्हणले जंगलात पळाले आणि तिथून निसटून गेले. हे झालं. त्याच्यानंतर मग आदरणीय मनोज दादा इथं जवळपास 4 वाजता आले होते, ते रात्रीचे 11 वाजेपर्यंत होते. त्यांनी पुरवणी एफआयआर करून घेतला. त्याच्यानंतर PM केलं. 1:30 वाजता इथं ज्यावेळेस अंत्यविधी झाला भावाचा त्यावेळेस मनोज दादा इथं होते. जर दादा येऊन बसत नाहीत तर ह्या घटनेची सुरुवात होत नाही आणि तुम्ही देखील कोणी आमच्याकडे येत नाहीत, कारण का तिथंच विषय सगळा संपत होता. गुन्हा नोंद झाला त्या दिवशी. दुसऱ्या दिवशी 11 वाजता गुन्हा नोंद झाला. आपण बसलो त्याच्या या जागेवर आपल्या, म्हणजे इतक्या भयावह म्हणजे हे प्रकरण आहे. मग पुरवणी जबाब केला. त्याच्यानंतर हा गुन्हा झाला. हा असा घटनाक्रम आहे. आता ह्याच्यातून एकच आम्हाला तुम्हाला त्याचा सारांश द्यायचा आहे की सगळी पोलीस यंत्रणा, ते SP साहेब असतील, ते PI साहेब असतील, ते LCBचे लोक असतील, ह्या लोकांनी एवढी अराजकता माजवली. हा खून हा आरोपीने केला नसून हा यंत्रणेने केलेला गुन्हा आहे असं मी त्याचा भाऊ म्हणून ठोकपणे सांगतो आणि त्याचे सगळे पुरावे देतो पोलिसांना. ज्यावेळेस मी DYSP साहेबांना बोलतो कि ये, त्यांना हिंदी बोलतात ते, कि ये इसका कॉल आता था क्या कभी तुमको, कभी कभार आता था क्या. बोले हमको सभी को फोन आता था. 50 ते 60 कॉल आहेत त्या दिवशी. आणि यांचे जर 6 तारखेपासून 18 तारखेपर्यंतचे जे कॉल रेकॉर्ड काढले, 1,000 कॉल निघते यांच्यासोबत. घटना घडल्यापासून 15 दिवस तरी या खुनाला कुणीही गांभीर्याने घेतलं नव्हतं ह्या लोकांनी ज्यांनी गुन्हा केला. आणि आता सगळे म्हणतात खूप संवेदनशील मुलगा आहे मी, माझा भाऊ गेलाय, माझं सगळं जे आयुष्यातलं जे होतं ते सगळं गेलंय. माणूस गेल्यानंतर कुणी प्रेम दाखवतं, गाव दाखवतं, ते दाखवतं, पण मी जिवंतपणे माझ्या भावाला, माझे आई वडील, माझे जे कुटुंब आहे सगळ्यात माझा प्रमुख माणूस होता. मी त्याच्या सावलीसारखा आतापर्यंत राहत होतो. मला त्याची उडीव कशालाच भरून येणार नाही, कारण का मी त्याच्या खांद्याला खांदा लावून जे सगळं आतापर्यंत काम केलं निस्वार्थीपणे ते आम्ही दोघांनी मिळून सोबत केलं. माझा एवढा घात केलाय तर तो घात ह्या लोकांनी केलाय. आणि असे 100वर प्रकरण असतील. तुम्हाला त्याच्यातला एक फोटो दाखवतो. हे लोक बिचारे यांच्या घरी कुणीच नाही लढायला. जे तुम्हाला एक उदाहरण दाखवतो. असे 100वर लोक आहेत, त्यांना अशा पद्धतीनं मारले जात आहे. केज पोलीस स्टेशन मध्ये CCTV काढायला सांगा बाप्पा. त्या दिवशी यांनी साधी यांची देखील घेतली. एकदम गरीब माणूस आहे. नाव, गाव, पत्ता, दवाखान्यात घेतलेली ट्रीटमेंट, आमच्याकडे सगळे पेपर आहेत. आम्ही टिकलोतच फक्त गावाले आणि आम्ही एका गोष्टीवर की जे ह्या पोलीस यंत्रणेनं 8 दिवसात पहिल्या करायचं होतं ते केलं नाही. पण आम्हाला जर तसं त्यांच्यावर भरोसा टाकून बसलो असतो तर काही आमचं कुणी ऐकून घेतलं नसतं. आमच्याकडे सगळ्या गोष्टींचे पुरावे आहेत. सगळे CCTV हे समाजातून आलेत. काही पत्रकार बंधूंकडून आले, काही चळवळीतल्या लोकांकडून आलेत, काही गावकऱ्यांकडून आलेत. हे दुर्दैव आहे. या पोलीस स्टेशननं पहिल्या 6 दिवसात पूर्ण जिल्ह्यातले सगळे CCTV फुटेज हे हस्तगत करायला पाहिजे होते. सर्रास फिरतायत सगळीकडे आरोपी घटना झाल्यावर पण.
हप्ते वसुली करतायत। आता जो कृष्ण आंधळे ना फरार, त्याच्या मित्रांनी त्याच्या वाढदिवसा दिवशी अशोक मोहिते नावाच्या डोक्यात कोयता मारला। तो लातूरच्या सह्याद्री हॉस्पिटलला ऍडमिट होता आणि त्याला आम्ही सुट्टी डिस्चार्ज होताना मी गेलो होतो स्वतः तिथं। एवढ्या घाबरलेल्या अवस्थेत होता तो आणि होमगार्ड आहे तो, स्वतः होमगार्ड आहे तो। म्हणजे ह्या घटना अगोदर पण घडत होत्या आणि पुढे सुद्धा ह्या घटना अशा घडतात की लोक जे आहेत ना, आरोपीची सुनावणी असेल ना ताई, त्याचं मनोबल वाढवण्यासाठी येत आहेत आणि आम्हाला दाखवत आहेत की म्हणजे आम्ही त्यांचं समर्थन करतोय। आम्हाला कुठेतरी भीतीयुक्त वातावरणात आम्हाला भीती वाटावं, पण मी स्वतः, माझं कुटुंब आणि गाव आम्ही कधी घाबरणार नाही। आम्ही कुठल्याही स्टेजला जाऊ, आम्ही कुठेही न्यायाच्या भूमिकेत आम्ही कधी कुठेही उतरायला तयार आहे। गावकरी सोबत आहे, यापेक्षा सगळे समाज, तुम्ही सगळे लोक, लोकप्रतिनिधी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आमच्या सोबत आहेत। आम्ही ह्या ज्या गोष्टी सांगितल्या ह्या त्रिकाला बाधित सत्य आणि ह्याचे आमच्याकडे पेपर आहेत आणि ज्या काही अनऑफिशियली गोष्टी आहेत त्याचे काही पुरावे नाहीत, त्या गोष्टी सुद्धा आमच्याकडे आहेत। त्या तुमच्याकडे न मांडण्याचं कारण की जर कोणी सिद्ध करा म्हणलं, जर कोणी म्हणलं तर ते आमच्याकडे नाही, म्हणून आम्ही तुम्हाला त्याचे फक्त फोटो दाखवले। खूप आहेत अशा फाईल, खूप झाल्यात ह्याच्या। जेवढी डॉक्युमेंटरी तपास यंत्रणेकडे नसेल तेवढी आमच्या मसुदेवाल्यांनी तयार केलेली आहे। हेच काम त्यांचं होतं, त्यांनी आतापर्यंत केलेलं नाही आणि आमची प्रामाणिक भावना आहे, जे या लढ्यामध्ये सगळे येत आहेत, आम्हाला फक्त न्याय पाहिजे, आम्हाला न्याय व्यतिरिक्त काहीच नाही पाहिजे। आमच्याकडे आमच्या गावाची पार्श्वभूमी अशी आहे, हे तुम्हाला सांगितलं, हे गावचं प्रमाणपत्र आहे मागच्या 2 वर्षात भेटलेलं। हे जे आरोपी आहेत सगळे, हे आरोपीचे जेवढे गुन्हे आहेत त्याच्यात 10% पण गुन्हे आमच्या गावाचे नाहीत आणि ते गुन्हे कोणते आहेत? किरकोळ, शेतीचा वाद, कुठंतरी ह्याचा वाद, पण ते असे गंभीर गुन्हे नाहीत। हे 2 फरक आहेत। एवढं गाव चांगलं, जे आरोपी आहेत ना असं सांगायचं म्हणजे ही गावची पार्श्वभूमी आहे, असं आमच्या गावचा इतिहास आहे आणि अशा गुणागोविंदानं गाव चालणारं, त्याचे इतके भयानक पद्धतीनं संपवलं आम्ही, आमच्याकडं कधीही आम्ही ह्याची उणीव भरून काढू शकत नाही। हे सगळं तुमच्याकडे येतं। कुठंतरी पहिल्यांदा जातीवादाचा मुद्दा आणायचा बघितला तर जे काही सामाजिक क्षेत्रातले लोक आहेत, दीपक काका नागेगोजे, खूप चांगलं काम आहे। 1000 मुली त्यांच्याकडे अनाथ त्या सांभाळतात, त्या डॉक्टर होत आहेत, इंजिनियर होत आहेत, त्या लोकांचं मनोगत आहे। फक्त गावाविषयी त्यांचं काय मत आहे हे खाली जोडलेलं आहे। आणि आत्ताचं जे ध्वजारोहण आहे 26 जानेवारीचं, जे आरोपी आहेत त्याच गावचे, ते दत्ता दादा बारगाजे, दत्ता भाऊ बारगाजे म्हणून त्यांचा एचआयव्हीग्रस्त मुलांसाठी, विधवा महिलांसाठी एक आश्रम आहे इथं, त्यांचं ते काम करतात। त्यांचे विचार जरी आपण बघितले संतोष अण्णाच्या विषयी, तरी सगळं कळतंय त्या गावाचा इतिहास काय आहे। त्याच्यामध्ये मुद्दा राहिला 9 डिसेंबरला त्या दिवशी घटना घडली, गावातले काही तरुण केस पोलीस स्टेशनला गेले, पण केस पोलीसवाल्यांना दिशाभूल केली। इकडे जीवाचीवाडी म्हणून गाव आहे आणि संतोष अण्णाला चिंचोली शिवारात नेमकं पोलीसवाल्यांना सांगितलं नाही तुम्ही जीवाचीवाडीकडे शोधा, म्हणजे जाणीवपूर्वक दिशाभूल केली पोलीसवाल्यांना। ते 6 आरोपी झाले पाहिजे। प्रशांत महाजन आणि पीएसआय राजेश पाटील खरे आरोपी तेच आहेत। राजेश पाटील आणि पीएसआय राजेश पाटील आणि पीआय प्रशांत महाजन हे खरे आरोपी तेच आहेत। त्यांनाच हे सगळ्या जे आरोपी आरोपीचे त्यांचे सगळं संगनमत होतं, त्यांना डिटेल माहिती होतं की संतोष देशमुखला कुठं नेलं, काय केलं, काय सगळं डिटेल। आता पोस्टिंग केलं, राजेश पाटलाला सस्पेंड केलंय आणि प्रशांत महाजनची हेडक्वार्टरला बुलेट लावून पोलीस स्टेशन समोर उभा राहतो असा आहे कोण? 3 दिवसाखाली मला भेटला होता, रोजच केसमध्ये। आता पोस्टिंग कुठे? त्यांची हेडक्वार्टरला पोस्टिंग केलेली, पण मग इथे कशी येतात ते? तोच मुद्दा महाजनला दिली केसला परत कोणची काय ती यंत्रणा थोडक्यात आम्हाला पोलीस स्टेशन नसलं तर आम्ही आमचे संरक्षण करू। अरे असं कसं म्हणजे जर असं होत असेल तर खूप गरीब लोक आहेत। परत कसं पाठवलं याला? त्याला पाठवला पाठवला होता, त्याला इन्क्वायरी लावायला पाहिजे ना। सेक्शन 4 खाली अॅट्रॉसिटीचा गुन्हा 6 तारखेला घेतला नाही, त्याच्यावर तो सेक्शन 4 मध्ये जो अधिकारी टाळाटाळ करतो त्याला नियमाने सेक्शन 4 ने अॅट्रॉसिटीत आरोपी करायला पाहिजे। कामात ऐकतच नाही आपलं कामात आहे की ही तर लई छोटा विषय। एवढे मोठ्या परिस्थितीत महाजन जो आहे रामकृष्ण बांगरवर खोटे गुन्हे त्याच्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, कारण का त्यांनी अॅट्रॉसिटी नोंदवण्यात हायगाई केली। आता ह्याच्यातला रामकृष्ण बांगर नावाचे ते येणार होते, आता इथे आले की
त्यांच्यावरती ह्या सगळ्यांनी मिळून खोटे केसेस केल्या. त्यांची बायको जी रामकृष्ण बांगर ही म्हातारी बाई आहे, 5 केसेस केल्या, एक नाही 5. नाही पण त्याच्यात हाईट म्हणजे तिन्ही रिव्हॉल्वरनी गोळी मारली हे काय असं दाखवलंय. खोटे काय? गुन्हे केलंय? आता त्यांना जामीन झाला म्हणजे मुलाचा अजून पोराचं राहील, हा? पोराचं राहील. मुलाचं बाळाचं राहील. नाही का करत नाहीत हेच कळलं नाही. म्हणून म्हणजे गावकऱ्यांना कदाचित हे नसेल. आमची मागणी काय होती, आम्ही जेव्हा विधानसभेत बोलत होतो की तुम्ही आम्ही जे विधानसभेत मुद्दे मांडले त्याच्यामधला माझा जो प्रमुख मुद्दा होता तो म्हणजे तुम्ही ज्युडिशियल इन्क्वायरी लावा आणि ज्युडिशियल इन्क्वायरीचा स्कोप मोठा ठेवा. म्हणजे इथे ज्यांच्यावर अन्याय केले त्या वाल्मिक कराड आणि कंपनीने धनंजय मुंडेंच्या आशीर्वादाने त्या सगळ्यांना तक्रार नोंदवता येईल. कारण का मला अनेक कुटुंबियांनी फोन केला. आता हे महादेव मुंडेचं प्रकरण आहे, त्याच्या बायकोनी पहिल्यांदा माझी संपर्क साधला की असं आहे. म्हणजे ताई तुम्ही बोला, आम्ही उभा राहतो. तसे अनेक प्रकरण आहेत. त्यामुळे हा स्कोप जोपर्यंत काही वाढवत नाही ज्युडिशियल इन्क्वायरीचा, तोपर्यंत कोणालाच नाही मिळणार. इथे अन्यायग्रस्त लोकांची मालिका आहे. ते रामकृष्ण बांगर यांच्या 12 शैक्षणिक संस्था होत्या. त्या 12 शैक्षणिक संस्था 18 शैक्षणिक संस्था वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेला पळकवायच्या होत्या आणि म्हणून त्यांच्यावर खोट्या केसेस दाखल केल्या. म्हणजे मला लाज वाटते, मी एसपीला दर आठवड्याला 3-4दा फोन करायचो कि साहब वो झूठा केस है, बेचारे बुढ़ा बुढ़ी घूम रहे, भाग रहे इधर से उधर, उनको आप अगर झूठा बोलते तो 2 मिनट में टूट जाएगा. ते करायला त्यांनी 3 महिने घेतले. अशा खोट्या केसेस काय वाटेल ते झालं. 2 वर्षांनी ते वाटेल ते झाले. म्हणजे खास करून ह्या म्हणजे जे 2.5 वर्ष मागची गेली सरकारची त्याच्यामध्ये हे धुमाकूळ झाला. त्यामुळे जोपर्यंत ते सगळं ज्युडिशियल इन्क्वायरीच्या चौकटीत येत नाही तोपर्यंत काही कोणाला न्याय मिळणार नाही आणि असंच प्रकरण दाबली जातील. आणि जे पोलीस इथे होते त्या पोलिसांची ताई म्हणजे या गावकऱ्यांचा प्रति इच्छा असेल त्याच्यातला एकही पोलीस जिल्ह्यात राहता कामा नाही ना. They should be out of the district. नोकरीच्या बाहेर जिल्ह्यात पण नाही यांना म्हणजे काढूनच म्हणजे आता मग सध्या पुरतं जिल्ह्याच्या बाहेर तर पाठवा. तेच करणार आहेत ना. सध्या तरी जिल्ह्याच्या बाहेर पाठवा. आता तो प्रशांत महाजन म्हणजे 2 केसेस दाखवल्या त्याच्या. ते बापवंत मिलिटरी केसमध्ये पण त्यांनी वाल्मिकला मदत केली. वाल्मिक आरोपी आहे तरी तो आठवड्यात 1दा 2दा 3दा त्याच्यावर जेवायला जायचा, चहाला बसायचा. वाल्मिक आरोपी असताना बेसमरी गेली त्यांनी नंतर बेसमरी केली. पण म्हणजे अशा पद्धतीने कुठलं हे असतं का. आता मी मगाशी दाखवले कैलास फडचिकस, कैलास फडचेपराचं नाव नाही का. मग एसपी कसं काय कैलास फडचा मुलगा म्हणून FIR करतो. म्हणजे स्टाईल आहे यांची आणि हे सगळं वर्ण मॅनेज होतं. हे धक्का आहे एकदम. आणि जोपर्यंत ताई वगैरे असं बोलत नाही की तुम्ही ज्युडिशियल इन्क्वायरीचा स्कोप वाढवा आणि ते पॉइंट ऑफ रेफरन्स मध्ये ते आणा की ज्यांना तक्रार करायचं असेल त्यांनी जजला येऊन तक्रार करावी तरच हे होईल. नाही तर मग हे असंच एक मर्डर झाला पुढे अजून मर्डर होतच राहतो. नमस्कार सगळ्या गावकऱ्यांना. रामकृष्ण हरी. खरं तर मी काही इथे भाषण करायला आलेले नाही. मी फक्त या कुटुंबाची भेट घ्यायला. ही पण कुणाची तरी लेक आहे, मी पण कुणाची तरी लेक आहे. की माऊली 40 वर्षाची पण नाही आहे. तिच्या कपाळावर आज कुंकू नाही आहे. त्या आईची अश्रू अनावर आहे. कुठल्याही आईला सगळ्यात जास्त दुःख काय होऊ शकतं हे प्रत्येक आईला समजतं. आपलं मूल जाणं ह्याच्यापेक्षा मोठं काय दुःख असतं. माझ्या मावशीचा असाच एक मुलगा खूप लहान वयात गेला आणि आज त्या गोष्टीला 20-25 वर्ष झाली असतील. माझी मावशी नाही सावरली अजून. तिचा आता बिचाराचा ऍक्सिडेंट झाला होता. म्हणजे आज इतकी वर्ष झाली तरी तिच्या प्रत्येक बोलण्यात त्याच्यामुळे एक आईचं दुःख, एक बहिणीचं दुःख, एक लेक, एक मुलगा. आपण खरंच त्या कुटुंबाला न्याय कधी देऊ शकू कारण का त्यांचे वडील परत आल्याशिवाय हा न्याय कसा. पण तरी एवढ्या समजूतदार पद्धतीने कुटुंब वागते. त्या पद्धतीने या लेखीला मी बघते आणि मी तुम्हाला खरंच सांगते, अतिशय प्रांजळपणे आपल्याला सांगू इच्छिते की आदरणीय पवार साहेब येऊन गेले. इथे बरेच सक्षना, बाप्पा, संदीप हे सगळेच इथे येत होते आणि माझी खरंच इच्छा होती की हा राजकारणाचा विषयच नाही.
या भारताचा, या महाराष्ट्राचा एक लेख आपण गमावलाय. आणि त्याच्यामुळे या विषयामध्ये आपण राजकारणी म्हणून कोणीही त्याच्यात पडू नये, पण माणुसकीच्या नात्याने न्याय यायला मिळाला पाहिजे. ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं, आपल्याला आपले अधिकार दिले, त्याच्यात एका कुटुंबाला एकूण 70 दिवस झाले न्याय मिळत नाहीये, हे धक्कादायक. आणि ज्या काही घटना गेल्या 8-10 दिवसात झाल्या ते इतक्या अस्वस्थ करणाऱ्या होत्या. म्हणून मी ठरवलं की आता काही होऊ दे, बाकी कोणी जबाबदारी घेऊ दे किंवा नाही, पण एक माणुसकीच्या नात्याने हा लढा सुप्रिया सुळे लढणार, हा शब्द मी तुम्हाला इथे दिला. आणि याच्यात पक्ष नाही, काही नाही, काही नाही. कारण काही इलेक्शन येतात, पक्ष असतात, आमचे मतभेद मनभेद सगळे असू शकतात आणि असलेच पाहिजे ते का सशक्त लोकशाही. पण ती लोकशाही आहे, ही माणुसकी आहे. आज मला असं वाटायला लागलं की महाराष्ट्रात माणुसकी विसरलंय का आपण, हा प्रश्न माझ्या मनात पडतो. म्हणजे मला विचाराल तर माझी जरी माननीय मुख्यमंत्र्यांची आमचे राजकीय टोकाचे मतभेद आहेत, पण माझी त्यांच्याकडून खूप अपेक्षा होती. कारण का देवेंद्रजी या राज्याचे मुख्यमंत्री झाले, एक सुसंस्कृत नेतृत्व आहे. मला खरं तर वाटलं होतं की हे कुटुंब जेव्हा त्यांच्याशी बोललं असेल तेव्हा तुम्हाला 8 दिवसातच न्याय मिळेल अशी माझी अपेक्षा होती, माझी इच्छा होती, अपेक्षा होती की ठीक आहे यार, राजनीती तो चलती रहेगी. पण अशा काळामध्ये एक सिग्नल दिला पाहिजे वरून की हे राज्य आता मी चालवतो आणि या राज्यात मी अशी कुठलीही कृती सहन करणार नाही. तो सिग्नल वरून दिला पाहिजे. प्रत्येक पोलिसाला कळलं पाहिजे की आजपासून जो कोणी मधला नेता असेल त्याचा आता खपवून घेतला जाणार नाही. हे राज्य हे छत्रपतींच्याच संस्काराने चालेल, शाहू फुले आंबेडकरांच्याच संस्काराने चालेल. आणि म्हणून मी आज एक महाराष्ट्रातली महिला म्हणून, खासदार म्हणून नाही, मुख्यमंत्र्यांना मी जाणार आहे, मी त्यांना वेळ मागणार आहे आणि माझा पदर पुढे करणार आहे की बाबा आमच्या पदरामध्ये आमच्या या भावासाठी न्याय द्या. आणि हे जे अंधाधुंदी कारभार चालला, तुम्ही आंदोलन वगैरे काय करू नका, तुमचा लढा आम्ही लढू. मग तुम्ही अन्न सोडू नका, खरंच सोडू नका, माझी विनंती राहील गावकऱ्यांना. तुम्ही आम्ही सगळे ताकदीने लढू. बाप्पा या देशामध्ये ही गोष्ट कुणामुळे कळली तर बाप्पानी कळली. बाप्पा म्हणला मी उभं राहतो, भाषण करतो. म्हणलं काय बोलणार? उभे राहिले आणि म्हणले की जोपर्यंत त्यांना फाशी मिळत नाही मी स्वस्थ बसणार नाही. बीडच्या केसमध्ये फाशी झालीच पाहिजे, परभणीच्या केसमध्ये आम्हाला न्याय मिळाला आणि बसून गेले. म्हणलं अरे अजून काय बोल? ते म्हणलं अजून मला काय बोलायचंच नाही, ते मला फक्त न्याय पाहिजे आणि मला ह्याचं राजकारण करायचं नाही, म्हणून मी फक्त फाशी मागतोय, मला बाकी काही नको. जो कोणी गुन्हेगार आहे त्याला फाशी झालीच पाहिजे. आणि आम्ही त्यानंतर मी फारशा बाहेर कोणाला बोलले नाही, कारण का मला बोलायचं नव्हतं बाहेर. पण मला तुम्हाला हे पण स्पष्टपणे सांगायचं की ह्याचा आम्ही दोघांनी बाहेर बोललेलं नाही. बाप्पा तुमच्या परवानगीने मी बोलते की एक 8 दिवसापूर्वी बाप्पा आणि मी आम्ही अमितभाई शाहना परत जाऊन भेटून आलो आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला की ते जातीने लक्ष या विषयात द्यावं. त्यामुळे मी पुन्हा सांगते, मला याच्यात राजकारण करायचं नाही. आम्ही दोघं फोटो टाकू शकलो असतो बाहेर स्टेटमेंट, पण मी केलं नाही. याचं कारण असं की एका गृहमंत्र्याकडे आम्ही दोघं लोकशाही पद्धतीने न्याय मागायला. बाप्पा आधी भेटून आले होते, आम्ही परत परवा भेटून आलो. माझी अतिशय विनम्रपणे प्रांजळपणे त्यांना हात जोडून विनंती की बाबा ह्याच्यामध्ये मग पोलीस असू दे, अधिकारी असो, कोणीही गुन्हेगार असो, त्याची गय करू. या राज्याने एवढं मोठं मतदान करून तुम्हाला केलंय, न्याय जर मिळाला तर काय करायची ती सत्ता मला सांगा. आता त्यांनी मला त्यांच्या कुटुंबाचा एक फोटो दाखवला, अप्रतिम, म्हणजे दृष्ट लागली तुमच्या फोटोला. मला विचार आणि मी तुम्हाला शब्द देतो की मी कोणाला कुठे भेटणार नाही, काही करणार नाही आणि कॉम्प्रोमाइजचा तर विषयच नाही. सत्यमेव जयते, सत्याचाच विजय झाला पाहिजे. जो कोणी याच्या मागे असेल त्याला आपण फाशी ही मिळालीच पाहिजे. मी या मुलीला शब्द देतो, मी त्याच्या आईला आणि आजीला हिच्या शब्द देऊन की ह्याच्यात राजकारण नको. तुम्ही म्हणता तसं काय कोणाचं होईल त्याला आपलं काही घेणं देणं नाही, पण ह्या बीडमध्ये ही सगळी जी मस्ती आहे ना यांची, ही उतरलीच पाहिजे.
ही सत्तेची आणि पैशाची मस्ती आहे. सत्ता आणि पैसा आयुष्यभर टिकत नाही आणि ती कशाने भांडायची, ती लढा सत्यानीच मोडून काढायचा. आपण सगळे जोपर्यंत एकत्र आहोत ताकदीने लढू. तुमच्या काय कोर्ट केसेस असतील काय असतील स्वतः मी बघेन. मी स्वतः तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आणि हे फक्त तुमच्या कुटुंबासाठी नाही आहे. तुम्ही म्हणला तसं बीडमध्ये ते जे कुणाला हाणामारी झाली आता त्याचं डोकं फोडलंय कुणाचं ते फोटो तुम्ही दाखवला. त्या कुटुंबाची माहिती घ्या. त्या कुटुंबाला पण आपण न्याय देऊ. हे कुठेतरी थांबलंच पाहिजे. ही गुंडागर्दी थांबलीच पाहिजे. बीड मधली प्रत्येक महिला मन मोकळेपणे जशी मी राज्यात आणि देशात फिरते तशा तुम्ही फिरल्याच पाहिजेत. तुम्हाला काळजी वाटता कामा नाही माझी लेक बाहेर गेली. कसं काय करते प्रशासन? मग सत्तेमध्ये बसला ना विकास 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 हा यांचा विकास आहे. जर माझी लेक जाणार असेल, ती मगाशी आई मला म्हणत होती की माझा लेक बाहेर गेला. तुम्हाला माहिती आहे तुमची आई काय म्हणली मला? तुमची आई मला असं म्हणाल्या की जेव्हा माझा लेक बाहेर जातो तो घरी येईस तोवर माझ्या काळजात अशी चिंता वाटत असते. याच्यासाठी महात्मा गांधी लढले. याच्यासाठी या देशात स्वातंत्र्य आलं की या माऊलीला मुलाचा बाहेर गेल्यावर दुखदुख वाटते की माझा लेक परत घरी येईल का नाही. हे प्रशासन आहे. हा महाराष्ट्र आहे. हा चव्हाण साहेबांचा महाराष्ट्र आहे. मी तुम्हाला शब्द देते की ही लढाई आज तुमची नाही, ही लढाई आमच्या सगळ्यांची आहे आणि तुम्ही कोणीही उपाशी राहणार नाही. या राज्यातला माझा कुठलाही भाऊ किंवा बहीण उपाशी राहणार नाही. उपाशी राहिले तर आम्ही राहू, पण तुम्हाला आम्ही उपाशी राहू देणार. तुम्ही या लढा लढायचा नाही, आम्ही लढणार आहोत. कशासाठी आम्ही सगळे आहोत? आम्ही लोकप्रतिनिधी आहोत ना. कशाला लोकांनी आम्हाला निवडून दिले? याच्यासाठीच निवडून दिलंय ना. मी तुम्हाला शब्द देते की तुम्हाला रोज आम्ही अपडेट देत जाऊ. आणि मी मुख्यमंत्र्यांना आज विनंती करणार आहे की आम्हाला एक दिवस आड अपडेट पाहिजे की तुमचं प्रशासन काय काम करते. लपवण्यासारखं काय नाही ना तुम्हाला. मग का पारदर्शकपणे राज्याला सांगत नाहीये तुम्ही काय चाललंय? अहो जेव्हा या सगळ्या घटना होत होत्या या 15 दिवसाच्या, तो माणूस काय त्यांचं नाव वाल्मिक कराड ना, वाल्मिक कराडची हिंमतच कशी होते की व्हिडिओ काढून मी पोलीस स्टेशनला येतोय. काय समजता तुम्हाला? कुणाच्या जीवावर ही मस्ती आहे? ही पैशाची आणि सत्तेचीच मस्ती आहे ना. लाज वाटली पाहिजे या सगळ्या लोकांना. आणि हे सहन महाराष्ट्र करणार नाही. हे करायचंय. मी तुम्हाला शब्द देते की हा जो कोण 7वा आहे ना तो कृष्णांदळे आहे कुठे? असंच गायब झाला हवामध्ये. कुठे गेला? तुम्ही मला पाणी आणा त्यांच्यासाठी. पाणी द्या. कृष्ण आंधळे गेला कुठे? असा कसा गायब झाला? तुम्ही मला सांगता तुम्ही ट्रॅक करू शकत नाही? अहो रोज आमचे फोन ट्रॅक करते सरकार. तो कृष्ण आंधळे सापडत नाही यांना. पटत कुणाला पटतं इथे की कृष्ण आंधळे सापडू शकत नाही? मला सांगा. असं शक्य तरी आहे का? जेव्हा संदीप काहीतरी त्याच्यावर बोलला तर सगळ्यांनी एवढी संदीपवर टीका केली. असं कुठे झालं? 2 महिने झाले हा कृष्ण आंधळे मिळत नाही. हा जे बोलला ते खरं बोलला. तिचा मर्डर झाला खरं. त्याच्याकडे सर्वात गुप्त माहिती कृष्ण आंधळेकडे आहे. आणि मला कृष्ण आंधळेचा सीडीआर फोन पडला. कुठे गेला फोन? सीडीआर काढा तुम्ही. फोन असा जातो कुठे? आम्हाला सीडीआर पाहिजे. कृष्ण आंधळे आणि प्रत्येक जे 7 लोक अटक झाले त्यांचा सीडीआर हा फोनचा मिळालाच पाहिजे. आणि याच्यासाठी आपण सगळे मिळून लढा लढू. आणि त्याचा आधी तुम्हाला काय बोलायचं? एसपीचे सीडीआर काढा. डीवायएसपी आणि एसपीचे सीआरपी पहिले म्हणजे जेव्हा मर्डर झाला त्याच्या आधी आणि त्या आवाजा कंपनीच्या मध्ये एसपीचे आणि सगळ्यांचे सीडीआर काढा. डीवायएसपीचे सीडीआर काढा. आणि ताईंनी ज्याचे हिंट दिली की प्रशासनानं, ताई तुम्हाला आठवत असेल की शीना बोरा नावाचं एक प्रकरण झालं होतं. आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये जेवढी खून प्रकरणं झाली म्हणजे पब्लिक मध्ये गेली. पोलीस हे बघतं की 1 दिवसाआड पत्रकार परिषद घेऊन झालेली चौकशी महाराष्ट्रासमोर ठेवते. मग ह्या खून खटल्यामध्ये एकदाही पोलीस प्रशासनाने आजपर्यंत पत्रकार परिषद घेऊन ही अशी चौकशी झाली आहे का सांगितलं नाही? कारण का ह्या सगळ्या गोष्टी त्यांना लपवून ठेवायच्या. आणि म्हणून मी परत तुमच्याकडे मागणी करतो की जी ज्युडिशियल इन्क्वायरी होणार आहे, तुम्ही जे म्हणालात ना की आपण त्याला न्याय देऊ, त्याला तो ज्याला मारला कोयता मारला तो काय बोलत होता? तो फिल्म बघत होता, व्हिडिओ बघत होता, अटक कशी झाली, कोणाला अटक झाली, तर मागण्यावर त्याला कोयता मारला. ह्या सगळ्यांना जोपर्यंत ज्युडिशियल इन्क्वायरीच्या परव्ह्यू मध्ये घेत नाही, त्याच्या म्हणजे कक्षेत घेत नाही ज्युडिशियल इन्क्वायरीच्या,
तर काहीच नाही मिळणार आहे. लोकच अहो तो रामकृष्ण बांगरची फॅमिली घाबरत होती माझ्याशी बोलायला. नाही नंतर बोलतो इतकी दहशत निर्माण करून ठेवली आहे. त्याच्यामुळे मला वाटतं ईडीचा केस राहिला, आपण जे मागणी केली आहे की ह्या देशामध्ये खंडणी हा मोठा गुन्हा आहे. मनमोहन सिंग साहेब काँग्रेसचं जेव्हा सरकार होतं ना तेव्हा त्या काळामध्ये ईडी, आता ईडी तर सगळ्यांनाच माहिती आहे, पोराला ईडी माहिती आहे राज्यात आता, आणि ईडी खंडणी मागणं म्हणजे तो गुन्हा आहे या देशामध्ये, त्याला ईडी लागते. मला प्रश्न विचारतोय त्या वाल्मिक कराडला तो जर खंडणी मागत होते ना सगळे, मग त्यांना आधी अटक कशी नाही झाली, त्यांना ईडी का नाही लागली? हा प्रश्नाचं उत्तर सरकारला द्यावं लागेल ना. कधी तुम्ही म्हणलं जून महिन्यात पहिला मागितलं ना खंडणी, मे महिन्यात खंडणी मागली. जर मे महिन्यात पहिल्यांदा खंडणी मागली तर त्या काळातच मे महिन्यामध्येच त्यांना लागायला पाहिजे होतं ईडी आणि सीबीआयची. का नाही लागली तेव्हा? तुम्ही मला सांगा, विचार करून सांगा. तो काळ कुठला होता? मे महिन्यात इलेक्शन चालले होते. आता इलेक्शनच्या वेळेत तुम्ही खंडणी मागताय इलेक्शनसाठी. कशासाठी? का खंडणी मागणं गुन्हा आहे? कशासाठी का मागे ना 1 रुपयाची खंडणी मागणं या देशात गुन्हा आहे. आणि मग जून पासून काय या सरकारने काय केलं? यांचंच सरकार होतं ना जून मध्ये महाराष्ट्रात. अवधा नावाची कंपनीने जेव्हा खंडणी केली तो एफआयआर झाला, का नाही तेव्हा त्यांना काय ईडी आणि सीबीआय तेव्हाच का नाही लागली? कारण का भीतीच नाही वर्दीची राहिलेली या जिल्ह्यामध्ये. हे दुर्दैव आहे. मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान आहे. मी जन्मापासून फार जवळून पाहिले. जेव्हा महाराष्ट्राचा पोलीस बघतो ना तर असं वाटतं चला बाबा, मी तुमच्याबद्दलच बोलते. मला अभिमान वाटतो जेव्हा तुमच्यासारखे पोलीस बघतात, महिला पोलीस असतात. आम्हाला सार्थ, आमची कॉलर टाईट होते की अरे आपला महाराष्ट्राचा पोलीस आहे, वर्दी घालावी तर महाराष्ट्राच्या पोलिसांनी घालावी. दिल्लीमध्ये जेव्हा त्यांना अवॉर्ड मिळतो तेव्हा आमची टाईट होते कॉलर, एकदम आपल्या महाराष्ट्राच्या अधिकाऱ्याला बक्षीस मिळालं. पण बीडमध्ये काय चाललंय? आणि हे म्हणतात ते खरं की बीडची बदनामी होते. लोक साहजिक आहे, मलाही वाईट वाटलं. अतिशय सुसंस्कृत जिल्हा आहे. काय झालंय? या 5 लोक क्रांतिकारी, बरोबर आहे तुमचं अगदी, अंबेजोगाई, या देशामधले सगळे सुशिक्षित लोक आवर्जून येतात. बीडचा सार्थ अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे. आणि ह्या बीडचा बदनामी करायचं पाप या 5, 10, 25 लोकांनी केलेलं आहे. तुम्ही सगळे सुसंस्कृत आणि चांगलेच आहात. तुम्ही सुसंस्कृत आहात म्हणून ते तुम्हाला दम देतात. आता ही लढाई मी तर म्हणीन तुम्ही महिलांनी हातात घेतली पाहिजे. घ्या एक लाटणं, आणि आला ना असला कोणी आंधळे तर घ्या लाटणं आणि ठोकून काढा, असा मी आग्रह करते. काय लावलंय आमचं? आमच्या घरातले कर्त्या पुरुषांवर तुम्ही असे हल्ले करणार? हे नाही चले. महाराष्ट्रात आम्ही हे सहन करणार नाही. आणि माझी पुन्हा खूप विनम्र विनंती आहे तुम्हाला की तुम्ही अन्नत्याग प्लीज करू नका. तुम्ही गाव फार दुःखातून गेलो, तुमचं कुटुंब दुःखातून गेलं. वेळ पडली तर आम्ही सगळे अन्नत्याग करू, पण तुम्ही करू नका अशी माझी विनंती. त्याच्यामुळे मी मनापासून जे झालं त्याच्याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करते. माझ्याकडे शब्द नाहीयेत खरं तर. काय बोलणार तुमच्या कुटुंबाशी? आणि जे काही झालं हे अतिशय दुर्दैवी झालं. पण आम्ही जोपर्यंत तुमच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही कोणीही स्वस्थ बसणार नाही. फाशी ज्या दिवशी होईल त्या दिवशी आपली जबाबदारी पण संपणार नाही, कारण खाली लेकरांची जबाबदारी आज आपल्याला. पण तुम्ही एक आदर्श म्हणून उभे राहा. तुमच्या बरोबर आम्ही उभे आहोत. आणि बीडमध्ये आज नंतर कुणावरही हल्ला झाला तर बाप्पाला नाही तर मला फोन करा. माझा फोन 24 तास चालू असतो. आम्हाला फोन करा, आपण काय करायचं ते करू. आणि मी आज मुख्यमंत्र्यांना वेळ ऑलरेडी मागितलेली. मी येणार होते म्हणून मी कालच रिक्वेस्ट टाकली. आज उद्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी वेळ दिली तर आज जी काही चर्चा झाली मी त्यांच्या कानावर घाली. बाप्पाही माझ्यावर आज मुंबईला येणार आहेत. आम्ही वाट बघू. आज आम्हाला आज उद्यामध्ये जर वेळ दिली, पण न्याय मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. आणि आणखीन एक मी सांगते आणि पत्रकारांनी सांगते, आम्हाला ह्याच्यात राजकारण आणायचं नाही. म्हणूनच मी इतके दिवस शांत बसले होते. जेव्हा स्टेटमेंट करायचं मी नेहमी म्हणायचे जे काय व्हावं ते पारदर्शक पद्धतीने व्हावं. आणि आपल्याला कुणावर व्यक्तीवर आरोप प्रत्यारोप करत बसायचं नाही. आपल्याला या कुटुंबाला न्याय मिळाला. मी विचार करते, ही लेख विचार करा. ही लेख वडिलांसाठी वण राज्यात मोर्चे करत फिरते, भाषण करते. मी सांगते तुम्हाला, सरकार जे बसलंय ना या लेखीच्या अश्रूंवर उभं आहे त्यांचं. सांगा
या लेकींच्या अश्रूवर आहे. मला आश्चर्य वाटतं की या सरकारला झोप कशी येते. या सरकारला काम करताना, भाषण करताना, साजरं करताना या लेकरांचे अश्रू नाही दिसत. झोप कशी येते हो मला सांगा. या प्रश्नाचं उत्तर द्या. मलाच काल इथे येताना अस्वस्थ वाटत होतं की मी कसं यांना माझा चेहरा दाखवू, काय या लेकीला मी सांगू. अहो मी पण गेले खूप गोष्टींमधून, पण माझे वडील माझ्यावर आहे, तिचे वडील परत येणार नाहीये. तो लढायला लेकी लढू शकतात. आम्ही सगळ्या लढलो, तुम्ही पण लढले, आमचे भाऊ पण खूप लढले, पण हिला कुठल्या तोंडाने उत्तर देऊ. हिचे तर बाबा परत येणार नाही. आणि मुलगी अभ्यास करते, भाषण करते, आणि ते असंवेदनशील सरकार फार एका शब्दाने बोलत न्याय देऊ म्हणतं. काय न्याय त्या कुटुंबाला दिला. आणि माझा प्रश्न आहे पुन्हा माननीय मुख्यमंत्र्यांना की तो 7वा माणूस आहे कुठे. त्या तानाजी सावंताचं पोरग विमान वापस बोललं. माझा काही नाही, ते तुमचा वैयक्तिक, ते तानाजी सावंतजी जे काय त्यांचं झालं, तो तुम्हाला मुलगा सापडतो विमान परत येऊन, पण आमच्या भावाचा खुनी हा तुम्हाला सापडत. इतके निर्दयी आहात तुम्ही. काय गरीब आहे, शोषित आहे, वंचित आहे, पीडित आहे म्हणून त्याला आवाज नाही या देशामध्ये. हे सब नाही चले. आम्ही पूर्ण ताकदीने या कुटुंबाच्या मागे उभं राहू आणि जोपर्यंत यांना न्याय मिळत नाही आणि ह्या दोन्ही मुलांची जबाबदारी जी आदरणीय पवार साहेबांनी घेतलेली आहे, ती अर्थातच आम्ही ह्यांचं कुटुंब म्हणून या मुलांच्या सगळ्या दुःखत आहेत, पण ते सुख त्याच्यात आम्ही आयुष्यभर राहू हा शब्द मी तुम्हाला सगळ्यांना देते. आणि आज गावकरी आपण मोठ्या संख्येने आला आणि तो विश्वास माझ्यावर दाखवला. मी नेहमी सगळ्यांना सांगतो की एखाद्याने जेव्हा आपल्यावर विश्वास टाकताना त्याचं एक मोठं दडपण असतं आणि एक मोठी जबाबदारी असते. आणि तुमची बहीण म्हणून ही आज जबाबदारी घेणार आहे. आणि मी शब्द तुम्हाला देते की बाप्पा आणि मी आयुष्यभर आणि संदीप भैया आम्ही सगळे तुमच्या बरोबर पूर्ण राहू. आवाज साहेबांचा आमच्या कुटुंबातलेच लोक आहेत. माझं नाव नाही घेतलं मला काही फरक पडत नाही. मी लढणारच माणूस मला काही याच्यात दुसरी गोष्ट मला स्पष्ट करायची नसता, झोपमधनं स्पष्ट करायची. कुणाकडे अजूनही आहे काय बोलताय. ते सांगा. लाडकी बहीण योजनेचं अध्यक्षपद आजही त्यांच्याकडे आहे. परळीचं एसडीएम सांगतायत की ज्या दिवशी म्हणजे ते इन्फोर्स मध्ये अगोदरच्या सरकारमध्ये होतं तर ते गेलं. पण मी स्वतः विचारलं एसडीएमला तर ते नाहीये, आता रनिंग नाहीयेत असं त्यांनी मला सांगितलं. लिहून घ्या त्यांच्याकडून, लिहून मागून घ्या, मागणी करून घ्या. मला थोडीशी सुस्पष्टता याच्यात अशी करायची आहे की मी जेव्हा पहिलं भाषण केलं तेव्हा सांगितलं होतं की ही माणुसकीची हत्या खरंच आहे. इतक्या अमानवी पद्धतीने एखाद्याला मारणं हे माणुसकीला शोभणार नाही. त्यामुळे उभा महाराष्ट्र जो उभा राहिला माझ्यासकट तो माणुसकीच्या नात्याने उभा राहिला की हे नाही चाललं. तेव्हा मी उभा राहिलो तेव्हा माझी जात तुम्हाला माहिती, मी वंजारी विरुद्ध लढा मराठा लढा नव्हता कधी. हा मानवी मनातली जी विकृती आहे त्याच्या विरुद्धची लढाई आम्ही लढत होतो. जे बाबासाहेबांनी सांगितले की अन्याय अत्याचाराविरुद्ध तुम्ही उभं राहिलं पाहिजे, आम्ही उभे राहिलो. याला कुठेही वंजारी मराठा असा स्पर्श नाही. ही महाराष्ट्राच्या मातीची लढाई आहे. कारण का ही माती एका वेगळ्या पद्धतीने पुढे गेली आहे. हे शाहू फुले आंबेडकरांचे विचार आहेत सगळे. त्यामुळे जातीपातीचा स्पर्श न देता आपल्याला वाल्मिक कराड हा वंजारी समाजाचा चेहरा होऊ शकत नाही. गेल्या मागच्या 3 वर्षामध्ये 40 आय एस ऑफिसर तयार केले वंजारी समाजाने. ते चेहरे आहेत आमचे. हा कसला चेहरा मारायला. ते हे असले काही चेहरे होत नाही. महाराष्ट्रातले तमाम वंजारी समाजातले लोक फोन करतात, म्हणाले आम्हाला गावामध्ये तोंड दाखवायला लाज वाटते. लोक आमच्याकडे संशय नजरेने बघायला. समाजाच्या लोकांना त्रास दिला त्यांनी, खोटे गुन्हे त्यांच्यावरच केले. ते आता तुम्ही एवढे आहात ना, एवढ्या मर्डर झाले, आरोपी कोण आहे तो सगळे आरोपी वंजारी आहेत. बरोबर आहे. बापवंजारी मर्डर केस तो नाही, तेच तुम्हाला म्हणतो. तर त्याला माझी स्पष्टता ही आहे की ही माणुसकीची हत्या झाली आहे.
आणि त्याच्या विरुद्ध आपल्याला लढायचंय आणि ताकदीने सर्व समाजाने एकत्र येऊन लढायचं. ही आमची भूमिका आहे आणि त्या भूमिकेपासून आम्ही कुठेही बाजूला जाणार नाही. माझी एवढीच सगळ्यांना विनंती आहे की हे सगळे जे गुंड आहेत ना त्यांना माफी नाही. कुठलाही गुंड आज बीड मध्ये जो फिरत असेल त्याला माफी नाही. आणि जो नेता या गुंडांच्या मागे उभा राहील त्याचा पर्दाफाश केल्याशिवाय मी स्वतः बसणार नाही. ये नहीं चलेगा. ये गंदी राजनीति आज के बाद महाराष्ट्र में नहीं चलेगी. कोणी असू दे तुम्हाला, कोणीही, हे नाही चलेगा. कारण का ह्या सगळ्या वाल्मिक कराड टाईप लोकांच्या मागे कोणीतरी शक्ती आहे. त्या शक्तीशिवाय हे होणार नाही. धनंजय मुंडे शक्ती कोणी का असे ना, कोणी त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे. त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे, पोलिसांचीही झाली पाहिजे आणि त्या राजकीय नेत्यांची पण झाली पाहिजे. उतरला पाहिजे, राजीनामा झाला पाहिजे त्यांचा. हे जे पोलीस जे प्रेशर खाली आहेत ना, घरगड्यासारखे जे वागतात ना, ते मंत्रिपदाचा वरच असते त्यांना. संदीप बोला. राजीनामा झाला पाहिजे. ताई, आमची एकच मागणी आहे. सुरुवातीपासून पहिल्या दिवशीपासून गावात जेव्हा मी आपल्याशी चर्चा केली, वाल्मिक कराड काही एवढा मोठा नाहीये, त्याला संरक्षण फक्त या मंत्रिपदाचं भेटते. अशाच मंत्रिपदाचं जे धनंजय मुंडे साहेब जे मंत्री आहेत ना त्याचं संरक्षण भेटतंय. हे सगळे सरेंडर झाले, एका गाडीमधून येते. प्लीज मला भयंकर राग येतोय ऐकल्यावर. पोलीस सरेंडर कसले झाले स्टेशनमध्ये काय, उपकार केले का मध्ये आपल्यावर? गेल्यानंतर हातात सगळे दोरे गंडे होते. साहेब, आवड साहेब, आपण सुद्धा लय ताकदीने मांडले सभागृहात माझ्यासोबत यांनी. आणि त्यांना जोपर्यंत त्यांचा राजीनामा देत नाही ना, हे सगळं हे बघा त्यांची फाईल बघा काय काय त्यांनी जमा केले. एकदा त्यांचा राजीनामा झाला ना, हे सगळेच फासावर चढतील बघा. तुम्हाला सांगतो, एवढीच आमची मागणी आहे सगळ्यांची. बाकीच्या आरोपीला ते त्यांचं तोंड झाकलं, हातकाड्या लावल्या आणि ह्यांना का सोडलं? त्याच्यामुळेच त्यांचा राजीनामा झाला पाहिजे. ही प्रमुख मागणी पाहिजे तरी आपली. ह्याच्यात राजकारण हे ते काही नाही. आणि प्रकाश दादा म्हणले ना भाड्याने दिलेलं. आणि गावकऱ्यांची त्याही दुसरी एक मागणी आहे की कुमावत नावाचे एक अधिकारी होते ज्यांनी सगळ्यांच्या चाव्या टाईट केल्या होत्या. तर त्या कुमावतला आणण्यासाठी गेले 1.5 महिना मागणी होते. आले होते ते 1.5 वर्षापूर्वी. तुमची बदली झाली पण परत एकदा त्यांना आणलं पाहिजे. आणि दुसरी एक गोष्ट, एक चौकशी झाली पाहिजे की कदाचित कोणाच्या लक्षात येणार नाही. हिने व्हिडिओ काढला की मी पोलीस स्टेशनला जातोय. खरं तर पोलिसांचं काम होतं नाकेबंदी करायची आणि त्याला त्या गाडीत पकडायचा, गाडीत पकडून आपल्या गाडीत घ्यायचा आणि घेऊन यायचा. पोलिसांनी इतका त्याला वेळ दिला की त्याची डायरेक्ट गाडीवाली सीआयडीच्या गेट समोर, आणि गेट मधनं तो असा चालत चालत उतरत तसं काय बाप आला पोलिसांचा असा गेला. त्यावेळी भाषणात सांगितलं होतं की मुंबई क्राईमचा कोण दाऊदला गेला ना तर दाऊदला थरथरथर व्हायचं. एवढी दहशत होती पोलिसांची. ह्या सरकारच्या वागण्यामुळे खरी लाच जर कोणाची केली असेल तर पोलिसांची. सरकारचं काय नाही केलं. आणि त्याच्यामुळे त्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे की त्याला हे असा मार्ग मोकळा कोणी करून दिला. त्याला जी गाडीतनं आणला त्या गाडीचा चालक कोण होता, त्या गाडीच्या चालकाची चौकशी झाली पाहिजे. तो आधी कोणाच्या यात्रेत कोणाबरोबर होता किंवा त्या विषयी ते काढायला नको. पण एकंदरीतच त्यांना नाही आवडत. पण मी स्पष्ट सांगतो की राजकीय वरदहस्तामुळे इथल्या सगळ्या गुन्हेगारांना अभय मिळालं आणि आज ते जे माजलेत ते फक्त आणि फक्त राजकीय वरदहस्त. सरेंडर होण्याच्या आदल्या दिवशी मांजर सुंबेवर ही आरोपी व्हिडिओ काढायची हिंमत कशी होते? काय उपकार केला काय आपल्याला सरेंडर केलं? परळीतच होते ते. माझं म्हणणं आहे सरेंडर केलं काय, उपकार केले का आपल्यावर? त्यांनी त्याला पकडून हात फरफटत आणायला पाहिजे होतं. हे काय लावलंय आपल्यावर? उपकार केलं काय? काहीतरी सांगतात, व्हिडिओ करतात. हे सुस्त कसं आहे ना, दुर्दैवी आहे, खूप खूप दुर्दैवी आहे. चलो प्रेस वाले हो तुम्ही विचारा. हो आपल्याला निघायला लागेल ना पुढे येऊ का ते? हा पुढे. हा तुम्ही आम्हाला दिलासा दिला होता की तुम्ही पूर्णपणे खंबीर आमच्या पाठीमागे आहात. पण परत मी गावकऱ्यांतर्फे आपल्याला विनंती करतो, आम्ही 25 तारखेपर्यंत ऐका बाप्पा, आम्ही 69 दिवस वाट बघितली.
25 तारखेपर्यंत जर आमच्या मागण्या नाही झाल्या तर आम्ही 25 तारखेला आंदोलन करणार म्हणजे करणार. एक मागण्याची लिस्ट द्या जी मी मला तुमच्याकडे 25 तारखेपर्यंत तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्यांना भेटा, तुमच्या लेवलवर तुम्ही तुमचं करा. 25 तारखेपर्यंत जर मुख्यमंत्र्यांना आम्हाला न्याय दिला नाही तर आम्ही 25 तारखेला अन्न त्याग करणार म्हणजे करणार. कारण आता आमची सहनशीलता संपून गेली आहे. कृपा करून तुम्ही आता त्या गोष्टीमध्ये लक्ष द्या. प्रेसवाले या मुख्यमंत्र्यांना रिक्वेस्ट टाकलेली आहे की मला आज उद्यामध्ये त्यांच्या सोयीने, ते व्यस्त असतात, राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी वेळ द्यावी अशी विनंती मी केलेली आहे. एक. आणि दुसरं, ही जी मागणी आहे की फाशी ही झालीच पाहिजे. आणि मला अस्वस्थ करणारी गोष्ट अशी की आजही या सगळ्यांना भीती वाटते. हो, तुम्ही विचार करा ना, आज एवढे अस्वस्थ काय, भीती काय आहे लोकांच्या मनामध्ये? म्हणजे आजही एवढी पोलीस यंत्रणा, एवढी मोठी इन्क्वायरी चालू असताना आजही बीड मधल्या लोकांना जर भीती वाटत असेल तर ह्याचा विचार झाला पाहिजे. आणि ही गुंडागर्दी आहे ना, ही थांबली पाहिजे. इथे मी तुम्हाला खरं सांगू, काही गोष्टी या नैतिकतेवर असतात. आणि मी अनेक दिवस म्हणजे सगळेच पक्षाचे, आणि मला ह्याच्यात खरंच राजकारण आणायचं नव्हतं कधीच, आणि मी आणणारही नाही. विषय अतिशय संवेदनशील आणि त्याच्यामुळे माझी अपेक्षा होती की, तुम्हाला आठवत असेल आमचं सरकार होतं, म्हणजे तुमच्या परवानगीने थोडासा विषय बोलते प्लीज, की आमचंही सरकार होतं तेव्हा देशमुख साहेबांचं फक्त कानावर काही गोष्टी आल्या तेव्हा अटक झाली, राजीनामा झाला. त्याच्यानंतर ते आपले नाही आता आपलं नाही नवाबभाई संजय राऊत झाले नाही का, ते मुलीची काय केस झाली, संजय राठोड, ती मुलीचा आरोप झाला तर आठवत असेल तुम्हाला. तर त्या संजय राठोडांच्या वेळीच पण राजीनामा उद्धवजींनी घेतला होता त्यांचा. तो केस चालूच होती, पण नैतिकतेवर तेव्हा उद्धव ठाकरेजींनी निर्णय घेतला की संजय राठोडांवर आरोप होत आहेत, त्यांनी बाजूला झालं पाहिजे. आणि ते योग्यच निर्णय होता. तर आमची एवढीच मागणी आहे की नैतिकतेवर त्यांनी राजीनामा द्यावा. आणि हे मागणी रास्त आहे, मला वाटतं त्याच्यात काही, जोपर्यंत इन्क्वायरी पूर्ण होत नाही थोडा वेळ बाजूला जा. इन्क्वायरीतून तुम्हाला जर क्लीन चिट मिळालं तर प्रश्नच येत नाही. पण नैतिकतेवर, आणि सुरेश दसांचं एक स्टेटमेंट आहे तुमच्याच चॅनलवर मी पाहिलंय की नैतिकतेची आणि यांची कधी भेटच झाली नाही असं सुरेश दस म्हटलं. आणि यांच्या चॅनलवर माझ्या मनाचं नाही, मी यांच्या चॅनलवर पाहिलेलं बोलते. मला खूप वेदना झाल्या, मला खरंच सांगते. एक तर सुरेश दसांनी मी अनेक वर्ष एकत्र काम केलंय, पण मला खूप वेदना झाल्या. तुमचे ये उमेद नाही, मला खूप वाईट वाटलं. कारण मला असं वाटलं की हा जो केस लढा आहे, परभणीचा असू दे, बीडचा असू दे, हा लढा वैयक्तिक नाहीये. हो, हा राजकीय नाहीये. हा या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आहे. हा एक सामाजिक प्रश्न आहे. तो मोडून, म्हणजे जर आज कोणीही खंडणी मागत असेल तर कुठल्याही पक्षाचा माणूस असेल त्याला अटक झालीच पाहिजे. खंडणी वाईट गोष्ट आहे, म्हणजे खून तर फार पुढची गोष्ट आहे, पण खंडणी मागणंच गुन्हा आहे. तर खंडणी मागण्यासाठी या लेकराचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. हा कुठला न्याय मला सांगा. मग अशा वेळीस काय झालं पाहिजे, याच्यात आम्ही राजकारण आणलं पाहिजे. ही माणुसकीचा विषय, आणि माणुसकी राहिलीच नाही या सरकारमध्ये असं दुर्दैवाने म्हणावं लागतं. त्यामुळे माझ्या खरं तर सुरेश दसांकडून खूप अपेक्षा होत्या. मला फार दुःख झालं, वेदना झाल्या ते बातमी ऐकून. कारण का मला वाटलं होतं की ते लॉजिकल एंडला नेतील ही गोष्ट. मला असं तो नाही, मी एक तर कोणाला काही सलामीला देत बसत नाही. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्याच्यावर मी कसं बोलणार. या कुटुंबाला संरक्षण देण्याची गरज आहे, संपूर्ण कुटुंबाला, घराला आणि गावामध्ये. आणि माझा एक प्रश्न आहे, हो मला एक सांगा तुम्ही विचार करून, की इथे सिक्युअर आहे ना, ह्यांच्या आईला का भीती वाटते? तुम्ही विचार करा, तिने एक मुलगा गमावलाय, तिला आजही भीती वाटते की दुसरा मुलगा बाहेर. मग प्रशासन काय करतंय? 60 दिवसामध्ये इथे येऊन बसून
त्यांनी हे रिझॉल्व्ह करायला पाहिजे होतं, इथे कॉन्फिडन्स द्यायला पाहिजे होता. अहो महाराष्ट्रात बॉम्ब ब्लास्ट झाले, मुंबईमध्ये आदरणीय पवारसाहेब 3 दिवस बसून सगळं त्यांनी ठीक केलं. का नाही या राज्याचे गृहमंत्री बीडला येत आणि म्हणतात 0 टॉलरन्स अगेन्स्ट क्राईम. बीड मध्ये आज नंतर एकही गुन्हा होऊ देणार नाही, ही अपेक्षा आहे माझी देवेंद्रजींकडून. अरे ठीक आहे या राजकारणात एका बाजूला, पण देवेंद्रजींकडून माझ्या खूप अपेक्षा आहे आणि होत्या या केसमध्ये. मला वाटलं तर असं पटपट आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, पटपट सगळ्यांना अरेस्ट करतील आणि बीडमध्ये सुजलाम सुफलाम करून 0 टॉलरन्स अगेन्स्ट क्राईम. आज नंतर या राज्यात कोणीही हप्ता मागणार नाही, हे माझ्या त्यांच्याकडून अपेक्षा होती. नाही दुर्दैव आहे, अस्वस्थ करणार आहे. एवढा मोठा मॅन्डेट या राज्यांनी त्यांना दिलं का नाही हा वेगळा प्रश्न आहे, पण आता तरी दिलाय ना. त्याच्यामुळे ह्या कुटुंबाला न्याय जर सरकार देणार नसेल तर आम्ही तो लढा लढू. माणुसकीच्या नात्याने राजकारण नाही, राजकारण पूर्ण बाजूला या केस. वाल्मिक कराडला 2 बॉडीगार्ड आहेत, 15 बॉडीगार्ड नाही. अर्थातच ते या राज्याचे डेप्युटी चीफ मिनिस्टर आहेत, ते ह्यामध्ये येऊन गेले. माझी एकच अतिशय विनम्रपणे बीडच्या पालकमंत्र्यांची विनंती माझी राहिली, जी मी मागणी करणार आहे, त्यांना पत्र केलंय मी तयार, जे मी पाठवणार आहे त्यांना आज, की हे सगळं माननीय मुख्यमंत्र्यांनी हे नीट करावं, कारण का गृह मंत्रालय त्यांच्याकडे. पण बीडच्या पालकमंत्र्यांची माझी अतिशय विनम्र विनंती आहे की इन्क्वायरी तुम्ही 1 वर्षाची लावली आहे. जे आरोप सुरेश धसांनी केले ते 1 वर्षाचे, वो नाही चलेगा. 19 पासून आतापर्यंत इन्क्वायरी झाली पाहिजे, ही आमची मागणी. कारण का बीडकरांचं नुकसान झालंय. पीक विमा आता म्हणजे तुमच्या परवानगीने बोलते मी हे, की काल दौंडमध्ये मला शेतकरी भेटले, कागद आहे माझ्या डायरीमध्ये, मी तुम्हाला दाखवू शकते. बीडमध्ये हार्वेस्टरला एक शेतकरी भाऊ आला होता आणि तो काल मला म्हणत होता, ताई तू बीडला चालली आहे ना, माझे 8 लाख रुपये बघ मिळतात. तुम्हाला भेटले होते ना ते लोक? नाही हा तुमचा विषय नाही, म्हणून मी तुमची परवानगी घेऊन बोलले. बारामती लोकसभा मतदारसंघातला, बारामती असू दे, दौंड असू दे, या सगळ्या भागातले शेतकऱ्यांनी 8-8 लाख रुपये यांना दिलेत हार्वेस्टर घ्यायला. डीबीटी, अरे काय बोलायचं, याचे काही जागा नाही बोलायची, म्हणून मला त्या विषयावर बोलायचं नव्हतं. पण मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे आणि मी दिल्लीतही बोलले हे सगळं. आणि मला शिवराज सिंग चव्हाण यांचे जाहीर आभार मानायचे. शिवराज सिंग चव्हाण या देशाचे शेती मंत्री आहेत. त्यांनी मला शब्द दिलाय पार्लमेंटमध्ये की मी ह्या सगळ्या पीक विम्याच्या घोटाळ्याची आणि सगळे जे कृषी मंत्रालयात महाराष्ट्रात घोटाळे झालेत त्याची इन्क्वायरी लावून तुला देईन. मी वाट बघते की मी त्यांच्यावर विश्वास टाकलाय. जरी वेगळ्या राजकीय पक्षात असले तरी माझी शिवराज सिंग चव्हाणांकडून प्रचंड अपेक्षा. मोठे नेते राहिले, अनेक वर्ग मुख्यमंत्री आहेत, माझ्या खूप अपेक्षा आहेत की महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला ज्या कोणी व्यक्तीने फसवलं त्याला शिक्षा झालीच पाहिजे, ही माझी मागणी. एक मिनिट पूरा होने दो. पोलीस आणि सरकारी यंत्रणा दोन्ही एकाला सोडून चालणार नाही. या पोलिसांना ताकद कोणी दिली. आणि माझा प्रश्न आहे, मला CDR पाहिजे सगळ्यांचे. का नाही CDR? तुम्ही लपवण्यासारखं काय? CDR सगळ्यांचे काढतात, त्यांचा काढा, काय प्रॉब्लेम आहे? ते कोण जे आंधळे आहेत ना, कृष्ण आंधळे, त्यांचा फोन सापडत नाही. CDR आहे ना, काढा ना, सांगा ना आम्हाला. विष्णू चाटेचे सगळ्यांचे CDR काढा, सांगा ना आम्हाला. पार आणि बसू दे ना. एकदा जर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ना की 0 टॉलरन्स CDR, सगळ्यांना 8 टाका शिक्षा होईल, या राज्यात कुणाची हिंमत होणार नाही कुणाला खंडणी मागण्याची. 100% आमची मागणी आता संदीप भैयांनी केलीच, बाप्पांनी पण केली की सगळ्यांचे CDR काढा. ते कुणाशी बोलले, कुणाला ते गलिच्छ व्हिडिओ दाखवले, हे आम्हाला माहिती पाहिजे. याची कुणाला त्यांनी फोन करून जेव्हा ते चाललं होतं, आता ह्या मुलांच्या समोर मला बोलायला लावू नका काही विषय, त्यांच्यावर आधीच दुःखाचा डोंगर आला. आपण परत ते विषय नको मुलांच्या समोर काढूया. CDR आम्हाला फोन मध्ये कोणी कुणाला फोन केले, ह्यांना ताकद कोणी दिली, पोलिसांच्या मागे कोण होतं, एवढी ताकद आलीच कुठे? अहो वाल्मिक कराची हिंमत कशी होते? एक व्हिडिओ काढून सांगायचा की मी आता पोलीस स्टेशनला येतोय का, मी आता पायगड्या घालू का, काय त्याला? तू खून केलाय तिकडे, या मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त केलंयस. लाज नाही वाटत यांना की ते म्हणतात आम्ही पोलीस स्टेशनला सरेंडर करायला येतोय? पोलिसांनी धरून आणायला पाहिजे होतं त्यांना. काय करत होती पोलीस यंत्रणा तेव्हा? एवढी मस्ती यांना येते कुठून? ही मस्ती कोणीतरी मागे उभं राहिलं म्हणून एवढा सुचतं ना त्यांना.
आणि कोणते व्हिडिओवर पण मी पाहिलं, कोणतरी मुलगा त्याचं नाव तो बरोबर अखंड, हे कुठलं आहे? जेलमध्ये पण यांची सगळी सोय चालली आहे. कांबळे रोहित कोणीतरी नाव होतं, मला आडनाव नाही आठवत, मला रोहित नाव आठवतंय तुमच्याच ते चॅनल. वरडतोय पुन्हा खूप 16 वेळेस. अस्वस्थ करणार आहे. 13 का 16 वेळेस नाव. नॉट फेअर. इतका अन्याय आपल्या महाराष्ट्रात होऊ शकतो हे म्हणजे मी खरंच या कुटुंबाला सॉरी म्हणते की या प्रशासनाने असं का केलं. अरे बीड मध्येच कसे सगळे गुन्हेगार फरार होतात, काय करताय? इन्चार्ज कोण आहे इथला, त्याला उत्तर द्यावं लागेल. म्हणून तर मी देवेंद्रजींकडे न्याय मागणार आहे की काय करते इथली कुठली लिडरशिप त्यांच्या मागे उभी राहते. पोलीस फार चांगले असतात, मी फार वर्ष अनुभव केलाय. आमच्या जिल्ह्यात आम्ही बघा पोलिसांना कधी त्रास देत नाही आणि ते बिचारे चांगले ते काम करत असतात आपापल्या पद्धतीने. काय त्यांची आणि आमची काही जी चर्चा झाली ती बाप्पा आणि मी केली. मला वाटतं काही गोष्टी सगळ्याच काही माईकवर बोलायच्या नसतात, कारण का खूप विश्वासाच्या नात्याने त्यांनी आम्हाला वेळ दिली. मी अमितभाई शाहचे मनपूर्वक आभार मानते की आम्ही वेळ मागितली, त्यांनी तातडीने आम्हाला वेळ दिली आणि आमचं दोघांचं सगळं बोलणं ऐकूनही घेतलं सविस्तर. आम्ही त्यांना समजून सांगितलं की बाबा असं असं आहे, त्यांनी सगळं ऐकून घेतलं आमचं म्हणणं. त्यामुळे आम्हाला ते न्याय देतील एवढी आमची अपेक्षा आहे. आणि माणुसकीच्या नात्याने मी पुन्हा पुन्हा विनंती करते की कृपा करून कोणीही याच्यात राजकारण आणू नये. माणुसकीचा विषय राजनीती होती राहील. हिंदी में जानना चाहेंगे. नाही आता ते विषय नाही, आज हे हाच विषय, तो नंतर मी साईडला जाऊन तुम्हाला देईन. हिंदी में जानना चाहेंगे. आज आप परिवार को मिलने को आए और बाद में आप मुख्यमंत्री को भी मिलेंगे, तो मुख्यमंत्री के पास क्या आवेदन? नहीं, हमारी मांग यही रहेगी कि जिन्होंने ये खून और ये गंदी हरकत की उनको फांसी होनी ही चाहिए और जल्द होनी चाहिए. हम 5 साल और 10 साल नहीं रुकने वाले, हमको फास्ट ट्रैक कोर्ट चाहिए और इसी साल हमको इन फैमिली को न्याय मिलना चाहिए. और जिस तरह अंधाधुंधी यहाँ हो रही है, कौन है इसके पीछे, उनको भी, उन सबको, और जो पुलिस यंत्रणा को ताकत कौन दे रहा है, उसके पीछे कौन करवा रहा है. हमारे महाराष्ट्र की पुलिस बहुत अच्छे है, पुलिस ये नहीं गंदा काम करे, उसके पीछे कोई है जो इनको करवा रहा है ये सब का. मंत्री धनंजय मुंडे का राजीनामा का बार बार मांग नहीं होता है, लेकिन अभी तक राजीनामा नहीं. हमारी तो कहती है कि नैतिकता इस पे ही होनी चाहिए. अरे आप सोचिए ना, इस बच्चे की आंसू पे ये सरकार खड़ी है आज. इतनी असंवेदनशील सरकार मैंने कभी नहीं देखी.